हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बघतोय एकदम चवदार आणि होळी स्पेशल करंजी म्हणजेच गुजिया. तर ही सगळीकडे बनवली जाते आणि खूप सोपी रेसिपी आहे. आणि बघा एकदम दिसायला किती मस्त झाल्यात आणि एकदम खुसखुशीत अशी ही करंजी होते आणि अगदी झटपट होते. तर बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम आतपर्यंत एकदम मस्त असं यामध्ये मिश्रण भरलेलं आहे आणि दिसायला जेवढी चवदार दिसते ना, तर खायला तेवढीच चवदार आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा सुरुवातीला मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये 1 चमचा 1 ते दीड चमचा तूप घातलेला आहे आणि यामध्ये मी घातले 2 चमचे रवा. तर रवा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही यापेक्षा जास्तही घालू शकता. पण मी फक्त इथे 2 चमचा वापरलेला आहे कारण आज आपण बनवतोय मावा करंजी. त्यामुळे मी फक्त 2 चमचेच रव्याचा इथे वापर केलेला आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं. आणि ही जी करंजी आहे ती खूप चवदार लागते आणि मावा करंजी आपण जास्त दिवस टिकवू शकत नाही, त्यामुळे कमी क्वांटिटीमध्येच बनवायला पाहिजे. आता बघा यामध्ये मी घालतीये नारळाचा किस. तर नारळाचा किस मी इथे अर्धी वाटीपेक्षा जास्त घेतलेला आहे. नारळाचा किस व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे नारळाला आणि तो इथे भाजून घेतलेला आहे. तर तुम्ही रेडीमेड वापरू शकता, पण सुकं खोबरं असं बारीक करून घातलं तर त्याने काय होतं की याची अजून मस्त चव वाढते आणि एकदम खरपूस असं लागतं हे. तर बघा खोबरं मी असंच भाजलेलं आहे, तूप वगैरे वापरलेलं नाही आहे. तर खोबरं पण आपलं आता मस्त एकदम मंद आचेवरती भाजून झालेलं आहे बघा. आता आपण काय करूया, यालासुद्धा काढून घेऊयात. तर रवा आणि खोबरं मी असं बाजूला काढून ठेवलेलं आहे. तर भाजून व्यवस्थित असं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर बघा आता खोबरं भाजून झालेलं आहे. तर आता आपण काय करूयात, यामध्ये परत थोडंसं तूप घालूयात. तर 1 ते दीड चमचा मी यामध्ये तूप पुन्हा वापरलेलं आहे. आणि यामध्ये आता आपण घालूयात ड्रायफ्रूटचे काप. तर इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप वापरलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता. तर त्यांना मी असं बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि अ, यावाल्या ज्या करंज्या असतात म्हणजेच गुजिया असतात, खूप मस्त लागतात. आणि मावाची जी करंजी असते तर ती आपण जेव्हा नेहमी सुकं खोबरं आणि रव्याची बनवतो त्यापेक्षाही चवदार लागते आणि होळीसाठी खास बनवली जाते. तर त्यामुळे तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. खूप मस्त चवदार लागते आणि बनवल्याबरोबर ही संपूनही जाते, एवढी चविष्ट असते. तर बघा आता सुके जे मावा मी कापून घेतले होते, व्यवस्थित त्यांना भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये. हे बघा अशा प्रकारे. तर एकदम जळवायचं नाही आहे, मंद आचेवरती यांना काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. तर बघा आता आपलं हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. तर आपण आता काय करूयात, त्यांना काढून घेऊयात. हे बघा भाजून झालेलं आहे. तर यांना काढून बाजूला ठेवून देते. आता याच कढईमध्ये पुन्हा आपण घालूयात मावा. तर मी इथे मावा म्हणजेच खवा 1 वाटी खव्याचा इथे वापर केलेला आहे. तर याला व्यवस्थित काय करायचं आहे, आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला यामधल्या गुठल्या मोडायच्या आहेत. गुठल्या मोडायच्या आहेत बस. तर तेवढ्यापुरतंच भाजून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. अगर जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील तर तुम्ही साहित्यांची क्वांटिटी वाढवू शकता. तर बघा अशा प्रकारे याला मी 1-2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती भाजलेलं आहे. आणि बघा यामधल्या सगळ्या गुठल्या जवळ मोडलेल्या आहेत. तर अशाच टेक्स्चरमध्ये आपल्याला हवं आहे. तर आपण आता यालासुद्धा काढून घेऊयात. हे बघा. आणि एकदम मस्त असा हा मावा दिसत आहे, एकदम पांढरा शुभ्र. तर याला आता आपण काय करूयात, भाजून झालेलं आहे आपलं एकदम. तर काय करूयात, आता काढून घेऊयात. हे बघा एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे. आणि याला आपण काय करायचं आहे, थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे. जेणेकरून काय होईल की आपले जे सगळे इन्ग्रेडियंट आहेत ते व्यवस्थित आपण फिल करून घेऊ. तर बघा आता मी सगळं काढून घेतलेलं आहे मावा वगैरे. आता यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे. तर मी यामध्ये भाजून ठेवलेला रवा घालते आहे. त्यानंतर सुकं खोबरं घालते आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण घालूयात जे काजू बदामाचे आपण काप करून ठेवले होते भाजून, ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी घालते पिठी साखर. तर पिठी साखर मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त घेतलेली आहे. आणि
1 चमचा इलायची पावडर इथे वापरलेली आहे. आता सगळे जिन्नस एकत्र मिक्स करायचे आहेत. अगर जर तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये आणि आपल्या कोणत्याही आवडीचे इन्ग्रेडियंट वाढवू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम परफेक्ट असं हे मिश्रण बनतं यामुळे. तर बघा त्याला सगळ्याला असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो मावा आहे आपला तो सुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे. तर हे सगळं मिश्रण काय करायचं आता मी हाताने व्यवस्थित मळून घेते, जेणेकरून काय होईल की सगळे जे आपले जिन्नस आहेत ते एकजीव होतील. तर हे बघा अशा प्रकारे तर सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार की मग यांची चव एकदम मस्त येते आणि जेव्हा तुम्ही हे बनवताना तर एकदम मस्त खमंग असा सुवास सुटतो. तर बघा आता हे जवळजवळ ना सगळं असंच मिक्स करायचं आहे. म्हणजे काय होईल जेव्हा आपण करंजीमध्ये हे भरू ना तर हे अजिबात सुटणार नाही आणि एकदम एका जागेवर स्टेबल राहील. म्हणजे कसं तुम्हाला करंजी फोल्ड करताना सुद्धा कोणता प्रॉब्लेम येणार नाही. कारण जेव्हा सारण सुकं असतं तर त्यामुळे काय होतं की कधी-कधी भरताना थोडासा प्रॉब्लेम येतो. पण माव्याचं जे सारण असतं तर त्यामुळे बघा अशा प्रकारे हे सारण बनतं. त्यामुळे काय होतं की हे भरताना अजिबात प्रॉब्लेम येत नाही. तर सारण बनून झालेलं आहे. याला मी साईडला ठेवून देते. आता मी पीठ मळायला घेते. तर पीठ मळण्यासाठी मी 1 ते 1.5 वाटी पिठाचा इथे वापर केलेला आहे. तर इथे मी मैदा वापरलेला आहे. 1.5 वाटी घेतलेला आहे. आता याला व्यवस्थित चाळून घेतलेला आहे बघा. मैद्याचा पदार्थ कधी तुम्ही बनवता तर हमेशा चाळून घेत जा. आता यामध्ये मी घालते 1 पिंच म्हणजे चवीनुसार मीठ. मीठ व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता आपण यामध्ये घालूयात तुपाचं मोहन. तर मी काय केलं 2 ते 3 चमचे तूप व्यवस्थित गरम केलेलं आहे. ते यामध्ये घालून घेते आणि तूप हे मी गरम करून घेतलेलं आहे. तर हे बघा आता अशा प्रकारे काय करायचं आपल्याला याला चोळून घ्यायचं आहे आणि संपूर्ण मैद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे याला चोळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं करंजी एकदम खुसखुशीत होते आणि गरम तुपाचं जेव्हा आपण मोहन यामध्ये घालतो ना तर एकदम करंजी खुसखुशीत राहते आणि लवकर नरम पडत नाही. त्यामुळे यामध्ये तुपाचं मोहन घालणं खूप गरजेचं आहे. तर बघा अशा प्रकारे काय करायचं आपल्याला 1 मिनिटं जवळ याला असं चोळून घ्यायचं आहे. हे बघा आता व्यवस्थित हे चोळून झालेलं आहे जवळ बघा आणि याची मुठ्ठी बनवून बघायची आहे आपल्याला. अगर जर मुठ्ठी बनली तरच आपण पुढची प्रोसेस करू शकतो. अदरवाईज मग ही करंजी व्यवस्थित होणार नाही. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे मस्तपैकी याला एकदम प्रत्येक कणाला पिठाच्या तूप चोळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर याला मी बघा आता मुठ्ठी बनवून बघते तर याची मुठ्ठी एकदम परफेक्टली बनत आहे. म्हणजे आपलं जे मोहन आहे ते परफेक्ट झालेलं आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि याची कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला. तर कणिक आपल्याला एकदम पातळ किंवा एकदम घट्ट नाही बनवायची आहे. मीडियममध्ये बनवायची आहे. तरी बघा अशा प्रकारे मी याला कणिकला व्यवस्थित मळून घेते. तर बघा थोडं पाणी घालत जायचं आहे आणि मळायचं आहे. एकदाच सगळं पाणी नाही घालायचं, नाही तर मग खूप पातळ होईल पीठ आणि मग मात्र करंजी आपली बनणार नाही. तर हे बघा अशा प्रकारे तर याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आपण यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे. त्यामुळे आपल्याला आता वरनं तूप वगैरे तेल घालायची गरज नाही आहे. तर बघा कणिक मी मळून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली कणिक झालेली आहे. तर कणिक भिजवून घेतलेली आहे मी. आता याला आपण झाकून ठेवूयात. तर झाकून आपल्याला मिनिमम 10 ते 15 मिनिटं ठेवायची आहे. तर बघा आता 10 मिनिटाच्या नंतर कणिक व्यवस्थित भिजलेली आहे. याला मी पुन्हा मळून घेते आहे. हे बघा अशा प्रकारे. आता काय करूयात आपण याचे व्यवस्थित लहान जेवढी आपल्याला करंजी छोटी मोठी बनवायची आहे त्या अकॉर्डिंग याचे शेप बॉल्स बनवायचे आहेत. तर बघा एवढे मी एक पेढा बनवून घेते आता याचा आणि याला काय करायचं व्यवस्थित सुकं पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर हे बघा आता मी सुकं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये याला व्यवस्थित डीप करून घेते, बुडवून घेते आणि व्यवस्थित याची पोळी लाटून घेते. जेणेकरून आपण यामध्ये जे सारण तयार केलेलं आहे ते भरू शकू. तर जेव्हा पोळी आपण लाटू ना तर आपल्याला एकदम पातळ नाही लाटायची आहे, मीडियम साईजमध्ये करायची आहे. चपातीपेक्षा थोडीशी जाडी ठेवायची आहे. आता काय करायचं यामध्ये सारण भरते. तर मी सारण इथे 1 ते 1.5 चमचा भरलेला आहे. जेवढं जास्त आपण सारण भरू तेवढी याची चव खाताना मस्त येते. आता याच्या कडांना व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित चिपकेल आणि जेव्हा आपण याला तळणार तर हे अजिबात उघडणार नाही.
आता याला पलटी करून घेऊयात आणि याच्या कडा व्यवस्थित अशा प्रेस करून घेऊया, जेणेकरून हे व्यवस्थित चिपकलं जाईल. हे बघा अशा प्रकारे. तर आता याला आपण फोल्ड करूया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जे करंजीचा चमचा येतो त्याने कट पण करू शकता. तुम्ही अशा प्रकारे याला फोल्ड करते म्हणजे एक डिझाईन पण बनेल आणि एकदम सिक्युअर पण होईल. अजिबात यामधून सारण बाहेर येणार नाही. तर हे बघा अशा जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते त्या प्रकारे याला फोल्ड करत जायचं आहे. पिंच करायचे आणि फोल्ड करायचे. अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण करंजीला करायचं आहे. म्हणजे काय होतं दिसायला खूप सुंदर दिसते आणि सारण अजिबात यामधून बाहेर निघणार नाही आणि करंजी आपली अजिबात फाटली जाणार नाही. बघा एकदम मस्त अशी दिसते डिझाईन. बघा सुंदर दिसते. तर अशाच प्रकारे मी सगळ्या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत. हे बघा. आता काय करूयात, मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा याची डिझाईन किती सुंदर आलेली आहे, एकदम मस्त. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आता त्यानंतर काय करूयात, आपण यांना फ्राय करून घेऊयात. बघा किती मस्त डिझाईन दिसते, एकदम सुंदर. तर आता फ्राय करण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेत. तर तेल एकदम जास्त गरम नाही करायचं आहे. थोडंसं हलकं गरम झालं की यामध्ये करंजी सोडायची आहे. आणि करंजी जेव्हा आपण फ्राय करतो त्यामध्ये महत्त्वाची टिप आहे की आपण जेव्हा याला फ्राय करतो मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचं आहे. अजिबात फ्लेम हाय करायचं नाही आहे. जर आपण हाय फ्लेम केला तर काय होतं की करंज्या एकदम लवकर भाजल्या जातात आणि मग लवकर नरम पण होतात. अजिबात खुसखुशीत राहत नाहीत. आणि मीडियम फ्लेमवरती जेव्हा आपण यांना फ्राय करतो तर करंजी एकदम खुसखुशीत राहते. लगेच नरम चिमट पडत नाही आणि अजिबात खराब होत नाही. 8 दिवस 15 दिवस तुम्ही ठेवू शकता. आणि जर रव्याची करंजी असेल तर ती तर तुम्ही महिनाभर ठेवू शकता. मावाची करंजी 8 दिवस मिनिमम तुम्ही ठेवून खाऊ शकता. तर बघा आपल्याला पूर्ण प्रोसेस ही मीडियम फ्लेमवरतीच करायची आहे. अजिबात घाई करायची नाही. आणि जेव्हा आपण मीडियम फ्लेमवरती फ्राय करतो करंजी, तेव्हा अजून एक फायदा होतो की याला एकदम बबल्स जास्त येत नाहीत. त्यामुळे ही दिसायलासुद्धा सुंदर दिसते आणि चव पण याची मस्त लागते. हाय फ्लेमवरती जर केलं ना तर याला खूप सारे असे बॉल्स येतात आणि मग ते चांगलं दिसत नाही दिसायला. तर बघा मीडियम फ्लेमवरती मी यांना फ्राय केलेलं आहे. तर यांना फ्राय करायला मिनिमम मला 4 ते 5 मिनिटं लागलेले आहेत मीडियम फ्लेमवरती. हे बघा फ्राय करायला थोडासा उशीर लागतो पण ही होऊन जाते. हाय फ्लेमवरती अजिबात करू नका, नाहीतर मग यांचा कलर आणि यांची चव दोन्ही बिघडेल. तर बघा करंजी व्यवस्थित फ्राय करून झालेली आहे. यांना मी काढून घेते आणि यामधलं एक्स्ट्रा तेल काढून घेते. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या करंज्या बनवून घ्यायच्या आहेत. हे बघा तर करंजी आपली एकदम तयार झालेली आहे. बघा एकदम मार्केटसारखी दिसते ना खुसखुशीत. मी तोडून दाखवते तुम्हाला. बघा किती मस्त तुटली जाते एकदम फटकरून. आणि त्याच्यामधलं आतमधलं जे मिश्रण आहे, जे आपण सारण भरलेलं आहे, बघा किती मस्त दिसते आणि एकदम आतपर्यंत भरलेलं आहे. तर चवदार चविष्ट अशी होळीसाठी आपली जी करंजी भुजिया आहे ती एकदम तयार आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बघा करंजी एकदम मस्त दिसते. अशाच रेसिपी ट्राय करत राहा. तोपर्यंत भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.